श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, भोगीच्या दिवशी सुगड पूजन कसं करतात ना विधियुक्त, ते सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काही ठिकाणी याला खण पण बोलतात बरं का मैत्रिणींनो, काही कर बोलतात, काही संक्रांती असं बोलतात. तर मी सुगड म्हणून इथं शब्द वापरत आहे. आमच्या सातारी भागात याला सुगड असं बोलतात. तर त्या सुगडला मी रात्रभर आहे ना काय केलं, मार्केटमधून आणल्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवलं व दुसऱ्या दिवशी त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं. नंतर त्याला चौफेर असे हळदी कुंकाचे पट्टे ओढले. नंतर त्या सुगडमध्ये मार्केटमध्ये जे पूजनासाठी साहित्य मिळतं ना सुगड भरण्यासाठी, तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी रायबोरड टाकलेले आहेत, उसाचे कांडे, नंतर ओला हरभरा, नंतर भुईमुगाच्या शेंगा, नंतर शेतामध्ये जे तण पिकतं ना, तर ते धान्याचे जे तण असतात ना उगवलेले, तर ते तण मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. नंतर गाजराचा तुकडा. तर हे सगळं ह्याच्यामध्ये ज्या आपल्या आवडीच्या ज्या भाज्या असतात ना, म्हणजे आता सीझननुसार येतात, ते त्याच्यामध्ये आपण भरू शकतो करमध्ये. तर आहे ना म्हणजे ह्याच्यामध्ये खणामध्ये, सॉरी मैत्रिणींनो, सगळे शब्द एकत्र आहेत त्यामुळे एकत्र येत आहेत, त्यामुळे मला जरा ॲडजस्ट करा. तर मी काय केलं, पाटावर आहे ना लाल वस्त्र अंथरलं, त्याच्यावर आहे ना सगळं ते आपले पूजनाचं साहित्य भरून त्याच्यामध्ये आहे ना ते कर मी आहे ना म्हणजे संक्रांती मी त्याच्यावर ठेवल्या. नंतर संक्रांती बरोबर म्हणजे सुगड बरोबर एक वाटी मिळते आपल्याला मातीची, त्याच्यामध्ये आहे ना मी तीळ आहे ना ठेवले आणि गुळ ठेवला आणि तसं सुगडचं पूजन केलं. तर मी आता अंगणामध्ये आलेले आहे आणि अंगणामध्ये पाण्याचा शिंतोडा दिला, कारण का माझी आज रांगोळी राहिली होती. आणि तुम्हाला तर मैत्रिणींना माहीत आहे की आज किती आपली गडबड असते ना, म्हणजे आपल्याला ती भाजी सगळी निवडायची असते. नंतर छान अशी खेंगडची भाजी, तुमच्या तिकडे काय म्हणतात मैत्रिणींना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर खेंगडची भाजी असते ना, तर ती सगळी सोलायची, परत आज सुगड पूजन करायचं, देवपूजा करायची, आणि जरा मैत्रिणींची आपली धावपळच होते ना या दिवशी. तर मला रांगोळी काढायला फार आवडतं आणि मला फार वाईट वाटतं जर छान त्या दिवशी त्या सणाची रांगोळी व्यवस्थित काढली गेली नाही तर मी आज आहे ना खूप घाई गडबड होती, तरी पण माझ्या डोक्यात आयडिया आली. ते संक्रांतीचे मी दागिने आणले होते काही देवी मातेला म्हणजे सजवण्यासाठी, तर त्याच्यातला एक छान असा पीसचा तुकडा मला सापडला, तर ती मी इथे ठेवलेला आहे. आणि संक्रांतीला हळदी कुंकाला वाण म्हणून जे बायकांना आपण देतो ना, तर ते हळदी कुंकाचे जे करंडे असतात ना ते मी आणले होते आणि त्याचा आकार एवढा छान होता ना कोयरीचा, तर असा नक्षीदार, तर तो मी इथे मांडलेला आहे. आणि नंतर छान असं बांगड्या असतात ना हिरव्या आपल्या, त्यांनी असं सजवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे भोगीच्या दिवशी जी काही भाजी मिळते ना, तर त्यातली थोडी भाजी घेऊन आणि सुगड घेऊन असं मी छोटंसं डेकोरेशन म्हणा, डेकोरेशन वजा रांगोळी छान काढलेली आहे. तुम्हाला आवडली ना ही रांगोळी तर प्लीज मला छान छान कमेंट करा. मी पण यूट्यूबलाच मैत्रिणींना बघून रांगोळी काढली होती, माझी अशी स्वतःची काही आयडिया नाही आहे, पण त्यातलं यूट्यूबमधलं थोडंसं परत थोडीशी छोटीशी क्रिएटिव्हिटी वापरली आणि ही रांगोळी आज मी काढलेली आहे. त्याच्यासाठी बाजारातून हे खण म्हणजे ब्लाऊज पीस आणले होते, त्याला छान असा खणाचा आकार दिला आणि त्याच्यामध्ये गहू भरलेले आहेत आणि तांदूळ, गहू, परत बांगड्या, नंतर खण, परत हळदी कुंकाचा तबक, नंतर दिवा लावलेला आहे मी. अशी छान अशी रांगोळी बाहेर काढलेली आहे. मैत्रिणींनो, फार म्हणजे एवढं छान वाटतं ना या दिवशी, मंगलमय वातावरण असतं आणि मला या दिवशी खूप गावी जाण्याची इच्छा होते, कारण का गावी हा सण इतका छान मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मैत्रिणींनो. ते हळदी कुंकू नाकावर पडतं ना भांगेत भरलेलं, ते मला फार आवडतं. आणि देवळामध्ये आपण जेव्हा वौसा घ्यायला जातो ना, त्यावेळेस हातात त्या बांगड्या भरतात नाही लाखेच्या, त्या मला फार आवडतात. तर इथे बघू शकता मैत्रिणींना तुम्ही की मी बाजरीची भाकरी केलेली आहे आज आहे ना. बाजरीच्या भाकरी, परत खेंगड भाजी, कारळाची चटणी, याला फार महत्त्व असतं. आणि मी गोड म्हणून शेवयाची खीर केली होती. आणि हा भोगीच्या दिवशी बनवलेला जाणारा भात आहे, तर तो सगळा मी नैवेद्य स्वामींना दाखवला, महालक्ष्मीला दाखवलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा माझा जुना व्हिडिओ आहे बरं का, गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे, पण घरामध्ये गावी काहीतरी दुःखद घटना घडली होती, त्यामुळे मी हे व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. आणि त्यावेळेस आहे ना मार्गशीर्ष महिन्यातले 5 ते 6 गुरुवार म्हणजे आले होते ना, तर त्यावेळेस मी आहे ना देवीचं असं पूजन केलं होतं आणि मस्त असं संक्रांतीचे दागिने आणून आहे ना ते देवीला आहे ना मी असं संक्रांतीच्या हलव्याच्या दागिने असं देवीला सजवलेलं होतं. इतकी सुंदर देवी दिसत होती ना माझी मैत्रिणींनो. आणि प्लीज मैत्रिणींनो,
जरा व्हिडिओमध्ये ना थोडासा माझ्या आवाजामध्ये चढउतार होत असेल ना तर मला माफ करा बरं का. कारण का आत्तासुद्धा म्हणजे ॲक्च्युली भोगीच्या दिवशी मीच हे शूट करत आहे परत, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ दिसावा म्हणून, तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आहे ना मी घाई गडबडीमध्ये आहे ना व्हॉइस ओव्हर करत आहे. जरा थोडासा शब्दांमध्ये काही चढउतार जाणवला तर मला मनापासून माफ करा तुम्ही. तर मैत्रिणींनो, मी आज आहे ना कुंकू पण पुसते. हे कुंकू मी कोल्हापूर आणि तुळजापूरहून आणले होते. तर मी काय करते, संक्रांतीच्या दिवशी सगळ्या सुवासिनींना आहे ना हे कुंकू वाटते. तर मैत्रिणींनो, हे सगळे व्हिडिओ मी गेल्या वर्षी बनवले होते, पण दुःखद घटना घडली होती त्यामुळे ते पोस्ट करू शकले नाही. ते बरं पण वाटत नाही ना तसं पोस्ट करायला. तर मी यावर्षी ते नक्की पोस्ट केलेले आहेत आणि सगळ्यांना हे व्हिडिओ खूप आवडले शॉर्ट्समध्ये. तर खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा मैत्रिणींनो.